नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। द्राक्ष बागेमधील गोडीबार छाटणीनंतरचं काम करत असताना अवकाळी पाऊस सातत्याने होतो। व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। अवकाळी पाऊस थांबल्यानंतर निघणाऱ्या पिंगट फुटी असतील, बागा फ्लॉवरिंग मध्ये दोडा अवस्थेत असतील, त्यावेळेस शेंडा न मिळणं, पिवळसरपणा दिसणं आणि बागेमध्ये जैविक अजैविक ट्रेस आपल्याला दिसतोय, त्या संदर्भामध्ये काम करत असताना आपल्याला कशा पद्धतीने हा पाऊस थांबल्यानंतर मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन लेवल व्यवस्थितरित्या ठेवणं, वापसा कंडिशन आल्यानंतर पांढऱ्या मुळांची संख्या वाढून आपल्याला सेटिंगचे प्लॉट असतील, म्हणजे जे फ्लॉवरिंग मध्ये आहे, ज्यांचं सेटिंग करायचंय, जे दोडा अवस्थेत ते फ्लॉवरिंग मध्ये येत आहेत, जे पोंगा स्टेजच्या पुढे आहे किंवा फेलफूट काढतोय तिथं फुटी पिवळसर दिसत आहे, मग त्याच दरम्यान आपल्याला जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे नीट लक्षात घ्या। या ठिकाणी जर आपण बघितलं, हे जे काही ही परिस्थिती शेतकऱ्यांना दिसते, इथं मुळं फुटताय वरती, हे मुळं का फुटतायत, इथं फुटलेले दिसताय, इथं दिसतायत। मग याच्या पाठीमागचे कारण काय की जेणेकरून गेल्या 8-10 दिवसापासून खूप धोधो पाऊस सगळ्याच विभागांमध्ये होतोय। अगदी सांगली असेल, सोलापूर असेल, कर्नाटकचा काही भाग असेल, नाशिक आपला पूर्ण जिल्हा असेल, जालन्याचा काही विभाग असेल, भरपूर ठिकाणी पाऊस झाला। या पावसानंतर निघालेल्या पिंगट फुटी, पिवळसरपणा दिसतोय, तिथं मायक्रोन्यूटनचा वापर करायचा की मुळी चालू करताना आपण कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर आपण कसा केला पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। तत्पूर्वी ज्यांचा प्लॉट आहे शरद शेडलेचा, त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत, त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव सुभाष दशरथ करडेल, मुक्काम पोस्ट टांबड, तालुका जिल्हा नाशिक। आपलं जवळजवळ 60-70% फ्लॉवरिंग अवस्था आहे। हो, रात्री देखील पाऊस झाला। हो, आज आपण व्हिडिओ घेतोय 23 ऑक्टोबरला। हा व्हिडिओ युट्यूबला कदाचित 25-26 ऑक्टोबरला येईल, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड असते की तुम्ही तारीख सांगत चला, व्हिडिओ कधी घेता, तो येतो कधी, 2-4 दिवसांनी व्हिडिओ येईल, ठीक आहे। 23 ऑक्टोबरला व्हिडिओ घेतोय, 22 ऑक्टोबरला रात्री देखील तुमच्याकडे पाऊस झाला। रात्री पण जोरदार पाऊस झाला। त्याच्या अगोदर वारंवार पाऊस होत होता, सतत पाऊस चालूच आहे। आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की माल कमी करा, गर्दी कमी करा, मजुरांचा अभाव आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे, सगळी शेती सांभाळताना ते शक्य नाही झालं। पण आपण जर इथं बघितलं, आता हे बंच आहे, हे पूर्णपणे आता 2 ते 3 दिवसामध्ये शेटिंगला येत आहे। नुकसान 100% आहे, पण एवढ्या परिस्थितीमध्ये किती टक्के नुकसान वाटतंय तुम्हाला? एवढ्या परिस्थितीमध्ये सतत पाऊस असून सुद्धा एक 15 ते 10-15% नुकसान आहे, जास्त नाही। आणि तेवढा माल तर मी काढून टाकायला लावला होता, काढायचं आपल्याला। पण शेतकऱ्यांची भावना काय असते की 15-20% माल अगोदर काढण्यापेक्षा तो कुजीमध्ये जाईल, गळकूज होईल, गळ आणि कूज दोन्ही वेगवेगळे आहे, गळ वेगळी, कूज वेगळी, मग डावणी मिल्डू येईल, त्यात काही घड जातील, मग आपण ठेवून घेऊन नंतर माल कमी करू। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही 15-16 दिवसाला वान्सफूट काढतात, ती वान्सफूट काढल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही 16-17 दिवसाला किंवा 18 दिवसाला पहिला 5 ppm जीएचा स्प्रे करतात, त्यानंतर 10 ppmचा जीएचा स्प्रे करतात, आणि कळी डिपिंगच्या अगोदर किंवा आपण एसएस मशीन मधून कळी डिपिंग करतो, इलोंगेशन व्हरायटीमध्ये फवारण्यांवर ठेवतो आपण जीएचा वापर, त्या दुसरा जो 10 ppm जीएचा स्प्रे, त्यावेळेस 3 दिवसानंतर तुम्ही सेकंड वान्सफूट काढली पाहिजे, गर्दी कमी केली पाहिजे। 2 घडांच्या म्हणजे घडाच्या पुढचं आणि पाठीमागचं देठ ठेवून पान काढलं पाहिजे। सूर्यप्रकाश हा आपल्या बागेत 50-60% आला पाहिजे, तरच आपल्याला कमीत कमी बुरशीनाशकांचा वापर करून चांगलं सेटिंग आपल्याला करून घेता येईल। आता आपला व्हिडिओचा विषय काय आहे की बागा त्या ठिकाणी वरती खोडाला मुळ्या फुटतायत, काडीला मुळ्या फुटतायत, खालची मुळी बंद झाल्यामुळे वरती मुळ्या फुटतायत, कारण द्राक्ष वेलीचं काम असं आहे की ती थांबत नाही, तिचं काम खालची मुळी बंद झाली तर वरती मुळी फोडून ते वेली जिवंत राहण्याचा प्रयत्न करते, अन्न स्वतः निर्मिती करण्याचा प्रयत्न करते। मग ते वरती मुळा न फुटता आपल्याला खाली काय काम करता येईल, त्यासाठी कुठल्याही स्टेजेसला बागा असतील, अगदी दोडा अवस्था असेल, पाऊस थांबल्यानंतरचा विषय आहे, दोडा अवस्था असेल, त्याचप्रमाणे फ्लॉवरिंग स्टेज असेल, तिथं एकरी 4 किलो पर्यंत तुम्हाला गुळ घ्यायचा आहे। त्या गुळासोबत तुम्हाला घ्यायचं आहे 500 ग्रॅम टचअप, त्या टचअप सोबत तुम्हाला घ्यायचं आहे 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, जेणेकरून तुम्हाला पिंगटपणा अजिबात दिसणार नाही, ग्रीनरी तुम्हाला क्लोरोफिल पानातल वाढायला सुरुवात होईल, फोटोसिन्सिटी ज्याला आपण पानांची रनेंद्रियांची उघडझाप म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी साध्य होतील,
आणि जिथं जिथं सेटिंगला अजून 4-5 दिवस बाकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे ऍप्लिकेशन खूप महत्वाचं असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी अगदी चांगलं सीवीड घ्या. त्या ठिकाणी सीवीड घेत असताना रेड सीवीड घेऊ शकता तुम्ही. ॲग्रोगेन 200 मिली, डायरेक्टर 500 मिली. नीट लक्षात घ्या, ॲग्रोगेन 200 मिली किंवा डायरेक्टर 500 मिली किंवा कुठलंही चांगलं सीवीड तुम्ही त्या ठिकाणी घ्या. त्याचं प्रमाण तुमच्या लक्षात राहू द्या. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय मॅग्नेशियम सल्फेट. सल्फेट फॉर्म मधलं मॅग्नेशियम सल्फेट फक्त 500 ग्रॅम 200 लिटरला आणि अँट्राकॉल हे बुरशीनाशक. त्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची. अगदी सकाळच्या वेळेस दव बादळ राहणारे, पानं ओले राहतील. आपल्याकडे डावणी मिल्डू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि करप्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिघांचं काम करणारं जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे डावणी किंग 500 मिली आणि Z78 400 ग्रॅम. पुढच्या दिवशी तुमचं बाग ही 40-50% फ्लॉवरिंग अवस्थेत असेल तिथं रिव्हर्स 160 मिली, स्कोर 100 मिली. त्यानंतर तुम्हाला फवारणी द्यायची संध्याकाळच्या वेळेस डेलिकेट एकरी 180 मिली. त्याच दिवशी ड्रिप मधून द्यायचंय तुम्हाला 5 किलो 060-20. विगर व्हरायटीमध्ये 100% तुम्ही 8 किलो पर्यंत वापरू शकतात 060-20 आणि त्याच्यासोबत 2 किलो सल्फर. त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची पावडरी मिल्डू. डावणी मिल्डू वेगळा, पावडरी मिल्डू वेगळा, ज्याला भुरी नावाने आपण ओळखतो. त्या भुरी रोगाचा प्रादुर्भाव मनी सेटिंग झाल्यानंतर होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये लुना 200 लिटरला 100 मिली. त्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता प्रोटेगो 500 मिली, बॅसिलस 500 मिली. बाजरी अवस्था येईल त्यावेळेस तुम्हाला शरद सीडलेस असेल, नानासाहेब पर्पल असेल, थॉम्सन असेल, सुधाकर असेल, जेवढ्याही गोल व्हरायटी आहे, कलर असतील किंवा रेग्युलर कलर फॉर्म मधल्या व्हरायटी असतील त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे घेताना पूर्ण बाजरी अवस्था येऊ द्या, मणी अवस्था येऊ द्या, त्यावेळेस एकरी 12 ग्रॅम GA, ॲजिटेक CPP 1 लिटर, टेक्कॅल 1 लिटर, ॲमिस्टार 200 मिली असा स्प्रे तुम्ही सेटिंगचा त्या ठिकाणी साध्या ट्रॅक्टरने करा, SS मशीनने करा, चिमा मशीन असेल, ATR नोझल असतील, ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. फक्त प्रमाण एकरी 12 ग्रॅम GA 1 लिटर, ॲजिटेक CPP 1 लिटर, टेक्कॅल आणि त्याच्यासोबत 200 मिली ॲमिस्टार. हा स्प्रे झाला. गळ तुमच्याकडे बऱ्यापैकी कमीत कमी जाणवते, आपल्याला नॅचरल थिनिंग करायची, त्यासाठी युरिया 200 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम अशी एक फवारणी करा. दुसऱ्या दिवशी 13-0-45 मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे करा. त्याच्या पुढच्या दिवशी एक चांगलं बुरशीनाशक देत असताना बायोलॉजिक मध्ये सुडो 500 मिली, बॅसिलस 500 मिली असा स्प्रे करून घ्या. त्यानंतर एखादं चांगलं वायोगो मोइंटोडी असं कीटकनाशक डावणी म्हणजे त्या ठिकाणी मिलीबग असेल, त्याचप्रमाणे तुमचा थ्रिप्स असेल, माइट्स असेल, याच्यावर काम करणारा. आणि त्यानंतर सेकंड डीप मध्ये काय वापरायचं, किती GA घ्यायचा तो व्हिडिओ मी लवकरच देईल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला की पिंगट फुटी असतील, शेंडा मिळत नाहीये, मग अशा वेळेस घडाचा सांगाडा बनवताना आपल्याला गळ झाली नाही पाहिजे, कूज नाही झाली पाहिजे, डावणी मिल्डू आला नाही पाहिजे, पावडरी मिल्डू आला नाही पाहिजे, घडांना खरड्या रोगाचा प्रादुर्भाव मनी सेटिंग नंतर न येता आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.